नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन अनुभव आपण घेऊन आलो आहे आणि ते अनुभव प्रत्यक्ष शेतकरी आपल्याला सांगतील। दादा राम राम। राम 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 राम। तुमचं नाव सांगा। माझं नाव पांडू पाटील, शिरसमणी, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव। मोबाईल नंबर सांगा बरं तुम्हाला। मन मोबाईल नंबर 80 10 86 69 74। आज आपण तुमना वावरमा कार्यक्रम लेना कितले लोक जमेलतात बराटे? 50-55 जण होते आरामशी। हां एवढी मंडळी आपण वावरमा जमाडी बरोबर। तर हाई मंडळी जमाडा मागला कारण काय होतं बरं? आई मंडळी जमाड मागलं कारण एक असं होतं की या एसपोरने एकदम म्हणजे परिस्थिती एकदम खराब होती। बरोबर। पुरा म्हणजे काळा मावा होता, त्यानावर काही पांढरी माशी पुरा असा फुकडाय झाला। हां आई पावडर माल मारा 4-5 दिवस 5 दिवस जाय। कोणतं पावडर? डिसाइड पावडर 4-5 दिवस जाय मार। धानुका कंपनीने डिसाइड आहे पावडर तुम्ही मारा। बरोबर। हां कितला दिवस मारी सन? आज 5वा दिवस आहे त्यांना, तर रिझल्ट एकदम भारी वाटणार, एकदम फ्रेश होईल पुरा। बरं कपाशी मग काय बदल वाटणार तुम्हाला पहिले माराना पहिले आणि मारानंतर? मारान पहिले तर पुरा अशी वाकडी झाली ती, कोकडावी पण झालता, पण काही शार्डी घेतली। आता एकदम साफ दिख नाही बुवा, असं चकचकात होईल चकचकात होईल। हां आणि मला एक सांगा, आता कपाशी देखील तुम्हाला समाधान वाटणार ना का? मग समाधान तर वाटेल ना। आणि परत त्याला 20 दिवस लंग तर त्यात काही म्हणते टेन्शन नाही त्याला, आधी पावडर मारा काही गरज यावं नाही होती असं। बरं दादा अजून एक सांगा महत्वाची गोष्ट, आता तुम्ही कपाशी आहे दिकराने हिरवीगार कपाशी चमकी राहणे आधी आणि आपण तुम्हाला आठ कार्यक्रम लिहिले सगळा लोक देखाडा आहे तर ये ना मग एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, एवढी भारी कपाशी आहे दिकराने येन मागलं कारण आहे कोणतं औषध आहे? डिसाइड धानुका कंपनी डिसाइड आहे औषध आहे। हा तर ह्या डिसाइड औषध मग तुम्ही दुसरं काही कालावं होतं का? नाही त्यांना काहीच फक्त सेपरेट मारेल, काहीच कालावं नाही त्यांना। असं कसं काय बरं आतापर्यंत तुम्ही देखील का दादा? तुम्ही या काही मंडळी आपले थांबेल आहेत, या दादा 2 मिनिटं तुम्ही या बाबा इकडे। आपण कार्यक्रम मध्ये तुमले प्रातिनिधिक स्वरूप थांबाळा आटे की तुम्ही जो कार्यक्रम चालू होता तर मन तुमच्याकडे लक्ष होतं, तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करतात। हा त्यामुळे तुमले मी थांबली ना भाऊ सोबत। तर मला सांगा आतापर्यंत तुम्ही असा अनुभव देखील का की एकटा औषधवर इथल्या कीड नियंत्रित होतीच बुवा? नाही आता तुम्ही कपाशी देखील ना कशी वाटत तुम्हाला कपाशी? एकदम कानान पातना का चमकी राहिली बुवा? पहिले येना मागे वाटली ती अशी। हां 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 ये जाय दररोज करत काका देत त्या। हां हां येस ना वावर मध्ये तुमने येणं जाणे म्हणून तुम्ही सांगू शकता। आता कपाशी कानान पातना का चमकी राहिली का? आता भारी वाट राहिली। हां भारी वाट राही ना। बरं पावडर नाव काय आहे त्यानं लक्षात आहे तुम्हाला? डिसाइड आहे पावडर नाव आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आटे मारेल आणि आटे बाजूला मारेल नाही। काय फरक वाटरा? फरक वाटरा ना। काय फरक वाटरा नेमका? फरक म्हणजे ती पुरी अशी एक वाकडी वळ सारखी रुकट सारखी चमकी राहिली, ती रुकट सारखी चमकी राहिली आणि अशी तज वाटरा नाही, कानान पातना चमकी राहिली। मनीसन मन काय आहे की सर्व शेतकरी बंधूसले सांगणं आहे, तुमले वाटस का असं तुमले जसा फायदा होय ना प्रत्येक शेतकरी पाहिजे बुवा। तर मग तुम्ही कोणतं औषध सांगता शेतकरीले? आई धानुका कंपनीने डिसाइड औषध एकच नंबर आहे। आणि मला एक सांगा, यंदा तर हे औषध तुम्ही लेवान टाइमले पहिले विचार मग होतात विचारा नवीन शेप वागस काय लेवा डायरेक्ट असं। हा आणि पुढला वरीसले जरा समजा किंवा तुमले परत मारान टाइम होणार कुठे विचारान कामच नाही पहिला मुद्दा। आणि आम्ही जर सांगू मारू नका तर मग नाही, आता आपल्या अनुभव म्हणजे अशी परिस्थिती आहे की एकदा जर हाय डिसाइड औषध नाही फवारणी तुम्ही करी तर मी सांगा, आम्ही जरी सांगा की डिसाइड फवार नका तरी तुम्ही आमले काय सांगा, तू वावर ना बाहेर निघ पहिले, तू आमले सांगा काम नको करू, आमले डिसाइड ना रिझल्ट भेटेल तर आम्ही 100% त्यांना उपयोग करतो। म्हणून माझी शेतकरी बांधवांना एक विनंती राहील की आपण सोबका एक देखा ह्या संकल्पनेवर काम करत शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष प्लॉटवर घेऊन डिसाइड या औषधाचे रिपोर्ट दाखवण्याचं काम करतोय। कारण शेतकरी बांधवाला जेव्हा डोळ्याने दिसेल, डोळ्याने दिसल्यानंतर तो प्रत्यक्ष गोष्टी करायला सुरुवात करेल आणि या प्रत्यक्ष गोष्टी या परिणामकारक असतील। एकट्या औषधाने मावा, तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी या कठीण किडी नियंत्रित होऊन कपाशी हे पीक कांद्याच्या पातीसारखं हिरवगार असं चमकायला लागतंय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या औषधामुळे फक्त आणि फक्त शत्रुकीड मरते, मित्रकीडी जिवंत असते। ही जी मित्रकीड आहे, ही मित्रकीड काय करते? ही शत्रुकीडावर जिवंत असते। पिकावर जी शत्रुकीड आहे ती खाण्याचं काम पुढे मित्रकीडी करत असते।
त्याच्यामुळे या औषधाचा जो रिपोर्ट आहे, रिझल्ट आहे, हे लॉंग काळापर्यंत हा राहतो. आता शेतकरी बांधवच सांगता आपल्याला की तुमला कितला दिन वाटत होता पुढला फवारा मारा गरज पडणार नाही तुमले? ते 5 दिवस होईल अजून मनामध्ये 15 दिवस तर काही गरज यावं नाही. 15-20 दिवस 20 दिवस 15-20 25-25 दिवस फार्मर सांगता. वेगवेगळे अनुभव आपण एकत्रित केलेले आहेत. तरी मी शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती करेल की डिसाईडची एकदा तरी आपण नक्की फवारणी करा. धन्यवाद दादा.